मुलांनो, आपल्याकडे या ताई आल्यात की नाही? तुम्ही अभ्यास करता ना छान छान? हां, आता बघा बरं तुम्ही काय काय करता. राधिका मॅम ना या. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे यायची परवानगी दिली त्याबद्दल. थँक्स नका मानू. आम्हाला जाणीव आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही उलथापालथी चालल्या आहेत त्याच्या, पण ज्या असामान्य धैर्याने तुम्ही तोंड देताय त्याच्यात आम्हाला तुमचं खूप कौतुक आणि अभिमान वाटतो. आम्ही सगळेजण तुमच्या सदैव सोबत आहोत. समृद्धी ये वेळा गौरव ये. राधिका ताईंना दे वेळा. अरे थँक्यू. किती छान फुल आहेत. आणि गौरव तू भाई, अरे अरे भाई, तू तू टेन्शन घेऊ नको यार. तू ठीक आहे ना आता? म्हणजे बरं वाटतंय ना? म्हणजे तू तिकडे रस्त्यावर काय करत होता यार? बरं झालं मला दिसला. नशीब म्हणून मी घरी घेऊन आलो. आणि इथे काय टेन्शन आहे डार्लिंग? आपलंच घर समजायचं. खेड्याचं घर तुझं घर. अरे तुझ्यासाठी कपडे नव्हते, शेजारच्या घरात गेलो, तिकडे बाहेर कपडे वाळत घातले होते, ते घेऊन आलो. फिट बसले एकदम. ब्रेड बटर पडत तुझ्यासाठी. मी चहा करून आणू का आल्याचा? खा ना, थोडं बरं वाटेल तुला. घे ना. अरे यार तू रडू नको यार. तुला असं बघून यार मला पण. तू सांग ना यार प्लीज, काय झालं तुला? सगळं संपलंय केड्या. सगळं संपलं म्हणजे? काल माझ्या वाट्याला जे आलं ना, दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. कालचा दिवस मी कधीच नाही विसरू शकत. काय झालं काल? होत्याचं नव्हतं झालं केड्या. बेसावत असताना वार केला रे राधिकाने. आतापर्यंत मला वाटत होतं की मीच सगळ्यात शहाणा, मलाच सगळं कळतं, गेम फक्त मीच करू शकतो. एखादी सामान्य गृहिणी काय करणार आहे माझं वाकडं? पण नाही, ते राधिकानं फार होत्याचं नव्हतं करून टाकलंय. यार आपल्याला तर माहित होतच की ती राधिका डेंजर आहे म्हणून. मी तर शनायाला नेहमी म्हणायचो तिच्या वाट्याला जाऊ नको, वाट लागेल तुझी. आणि ह्या शनाया आणि मम्मा काय, त्या सुद्धा पळून गेल्या माहितीये. मला काही न सांगता पळून गेल्या. ते म्हणतात ना, ते जहाज बुडायला आलं की सगळ्यात आधी उंदरं पळतात, तशा पळाल्या दोघी जणी. स्वार्थी आहेत त्या. शनाया तर स्वार्थी आहे याच्यात काही शंकाच नाही किडे. जिच्यासाठी सगळ्या दुनियेशी भांडलो मी, सगळ्यांची वाकडं घेतलं, आज मला ओळखतेलाही तयार नाही. अरे ओळखायला तयार नाही म्हणजे? फोन केला होता तिला, नाही ओळख दिली, ठेवून दिला. तूने ना गलत लड़की से प्यार किया. तुझ्या प्रेमाच्या लायकीचीच नाहीये ती. मूर्ख आहे, अक्कलच नाहीये काय यार. ती ममा तिला पट्टी पडवते आणि ही वाटते तसं वागते. पण हिलाही कळायला पाहिजे ना, आपलं भलं बुरं काहीतरी तर कळायला पाहिजे. पण काहीच नाही.
इथे तुझी वाट लागली आहे, तुझ्यावर ही परिस्थिती आली आहे आणि तिकडे ती काहीतरी मजा मारत असणार. थँक गॉड मम्मा, पण पॅरेटमुळे हे तरी झालं. खूप मजा येते ग. किती दिवसांनी असं आयतं खायला मिळतंय. बरं झालं पॅरेट तुझ्या गळाला लागला. पॅरेट कुठे लागला? गळाला मीन्स त्याला तू आवडतेस की नाही, म्हणून तो आपल्याला इथे घेऊन आला. म्हणून हे सगळं चांगलं चांगलं खायला देतोय, म्हणून त्याने आपल्याला इथे राहायला दिलं. आता आपली वाट लागली असती. बघ मम्मा, पॅरेट किती सॉफ्ट हार्टेड आणि चांगला आहे, आणि गॅरी किती सेल्फिश आहे. आपली वाट लागली होती तरी आपल्याला विचारायला आला नाही. आता त्याचीच वाट लागली आहे. नाव काढू नको त्या गॅरीचं. मोठ्या पैसे घेऊन जातो आणि कंपनीचा सीईओ बनून येतो. आता कुठेतरी बसला असेल जेलमध्ये सडत. मस्त आहे. सोन्या सास नाही मोमो मोमो मोमो. वा वा वा, पिझ्झा पार्टी चालली वाटतं माझ्या घरात. हा चांगलंय चांगलंय. माझ्या घराला ना हे वेगळेच दिवस दिसायला लागले. पिझ्झा पिझ्झा असू दे असू दे. बरं सोन्या, हे घे पेढे. पेढे हा कशासाठी? तू परत शुगर विलेजला चाललाय? काय रे, साखर गावला मी कशाला जातोय? मग माझी साखर खडी साखर समजी इथं असताना मी तिथं कशाला जाईल? अय्या, म्हणजे तुमचं लग्न ठरलं. कॉंग्रॅच्युलेशन. काहीतरी काय बोलतोय हो मामो मामो. 7 जन्माच्या गाठी सोन्याबरोबरच मारणार. काय हुसकी लागली. परत 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 पाणी आणणार नाही मी. पण मग तू पेढे कोणासाठी आणलेस? हा बोल ना बोल ना. काय? बोला ना. टेन हा बोला बोला. से हा बोला 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 बोल. बोला बोला. अरे म्हणजे हा, बोला काय? बोला बोला बोला. अहो तुम्ही मला बोलायला दिलं तर मी बोलणार ना. सॉरी बोला, आता बोला. बोलतो मी. काय झालं माहितीये का मामा, कोर्टानं माझ्यावरची केस रद्द केली. अरे रे. हा अरे वा, पण हे कसं काय झालं? असं कसं झालं म्हणजे त्यांना खरा चोर सापडला. कोण आहे खरा चोर? चोर कोण आहे म्हणजे हो राधिकाचं नाव तो गुरुनाथ. तू म्हणते ना त्याला गॅरी गॅरी गॅरी, तेच तो. त्यांनीच पैसे आणून दिले परत म्हणे. ओ माय गॉड, म्हणजे गॅरीला पोलीस पकडून घेऊन गेले? ओव्हर ऍक्टिंग होते. हा, आता पोलीस त्याचा समाचार घेतील तेव्हा घेतील, पण ते राधिकानीच त्याचा पार बँड वाजून टाकलाय. म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? अहो त्या राधिकानं त्या गुरुनाथची धिंड काढली. व्हॉट इज धिंड? नंतर सांगते तुला. हा पुढे पुढे. ती मसालेवाली बाई म्हणजे एकदम तिखटे राव. हो अहो, हे म्हणजे असं करायचं म्हणजे काय साधं काम आहे का? हा, ती बाई डेंजर आहे. ती कोणाला पण अडकवू शकते. मला पण अडकवण्याचा प्रयत्न केला होता आहे का नाही? मग आता तर स्वतःच्या नवऱ्यालाच अडकवलं बघा. आगा आता त्या गॅरीचं काय होणार त्या देवालाच माहित बाबा. हॅलो, येस साठे मॅम. नाही मॅम, तुम्ही काळजी करू नका. वहिनी आले की मी त्यांना लगेच सांगतो तुम्हाला फोन करायला. हो या शुअर. कदम, ताबडतोब फॅक्टरीमध्ये जाऊन बघा वहिनी तिकडे गेल्यात का. हो सर. आणि हे बघा, तिथल्या बायकांना किंवा कमळाबाईंना काही सांगू नका, नाही तर उगीच त्या सगळ्या टेन्शन मध्ये येतील. बरं सर. या. काही कळलं का मॅम बद्दल? अगं नाही ना, मी आपल्या बँकेत पण जाऊन आलो. मला वाटलं की वहिनी तिकडे असतील कदाचित, पण नाहीये. सर काय करायचंय? कुठं शोधायचंय मॅडमला? तेच कळत नाहीये. राधिका बहिणी गेल्या कुठे असतील? गुरुनाथमुळे जे काही घडलं त्याचा वहिनींच्या मनावरती खोलवर परिणाम झाला असणार. सर साहजिकच आहे. आपल्या सगळ्यांनाच ह्याचा एवढा धक्का बसलाय. वहिनींनी तर हे सगळं सहन केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहिनींनी हे सगळं मनामध्ये साचवून ठेवलं. एक वेळ माणूस भडाभडा बोलून मोकळा झाला ना तर काही वाटत नाही रे, पण असं मनामध्ये साचवून जगणं फार कठीण असतं. मॅमने सगळ्यांसमोर सगळं सांगितलं ना. आय फील शी इज फीलिंग बॅड अबाउट दॅट. पण आता वहिनी कुठे असणार हे कळत नाही. मला तर एकाच गोष्टीची भीती वाटते. या सगळ्या मानसिक त्रासामुळे वहिनीने काही वेडवाकडं पाऊल उचललं नाही म्हणजे मिळवलं. सर प्लीज असं काही बोलू नका. अरे आनंद मनात येतच ना रे. म्हणतात ना, मन चिंतिते वैरीनं चिंती. आणि त्या प्रकारानंतर गुरुनाथही कुठे दिसलेला नाहीये. अर्थात कुठलीही कंपनी त्याला उभं करणार नाही. वहिनींचं काय? हॅलो हॅलो
अरे बाजूला आनंद, मला राधाला भेटायचं. एक मिनिट नाही आहे, राधिका बहिणी आहे. म्हणजे सांगतो. मला माहिती ती कुठे असेल. राधिका, आम्हाला न सांगता कुठे ग अशी निघून गेलीस तू? आऊन बरं जीवाला गोर लावला. लवकर घरी पडते ना, आम्ही वाट पाहत आहोत ना. अगं जर शांत हो, रडून काय उपयोग? हे आपल्याच बाबतीमध्ये असं काऊन बरं होत आहे? का चुका केल्या आपण, कोणाचं वाईट केलं तर आपल्यावरती संकट येत आहे. एकावर एक चालूच आहे. बापा देवा, का सेवेमध्ये कमी पडली? सांग बरं, काऊन बरं असं वागत आहे? मी का करू म्हणजे राधिका लवकर घरी येईल? शांत हो. वसंतराव, महाजनाशी बोललोय, आपल्याला कदाचित पोलीस स्टेशनला जावं लागेल राधिकेची मिसिंग कंप्लेंट करायला. असं काय करता सरिता वहिनी? अहो राधिकाला शोधायला नको का? पण पोलीस काऊन बरं चांगल्या पद्धतीने तेच शोधू शकतील. आता माझं डोकं नाही चालत आहे बा, का करू कळत नाहीये. कुठे गेली असेल ही पोटी? मी आनंदला फोन करू का? त्याला घेऊया का सोबत? नाही, नको नको, घाई करू नका तुम्ही. आधी आपण पोलिसांशी बोलूया आणि मग काय ते ठरवूया काय करायचं. काय करता? एवढं टेन्शन आलंय ना मला. टेन्शन घेऊन चालणार नाही. राधिका येणार परत, आणि काही झालं तरी मी तिला शोधून आणणार. वसंतराव, नाही सहन होतो. पोरीच्या मागची शुक्ल कष्ट काही संपत नाहीये. का करावं बरं सांगावं? काऊन बरं देव असं वागत आहे? का चुकलं आमचं? राधिका लवकरात लवकर घरी येऊ दे देवाने, तर पहा बरं मी तुलाच पाण्यात ठेवेन. सरिता, काही सहन होत नाहीये आता. का बा पोरीच्या मागे लागला? सरिता, अगं काळजी नको करूस तू. ऐक माझं, हे काय प्रकार आहे? अरे काय असं लहान मुलासारखं चाललंय? नाही तर मग का करू सांगा बरं ताई? तुम्ही लहान मुलासारखं म्हणा, नाही तर काही म्हणा, तोपर्यंत माझी मुलगी घरात येत नाही. हा असाच राहण्यावर पायामध्ये, असाच राहतो, असाच भिजत राहा. लागला? हा लागला का? मी म्हंटल ना ती फोन उचलणार नाही म्हणून. तू एकदा ट्राय कर ना, अजून एकदा. अरे गेल्या अर्ध्या तासापासून तेच करतोय यार, ती नाही उचलणार फोन. खेड्या, अरे मी पण ट्राय केला, तिने उचलला पण काही बोलली नाही ती. तू केलास फोन तर ती ऍटलीस्ट बोलेल तरी ना काहीतरी. प्लीज कर. नाही, मी सांगतोय तुला, ती फोन उचलणार नाही, कारण आता तिला आपल्यात इंटरेस्ट नाही. तुझ्या आणि माझ्याकडनं जो काही फायदा करून घ्यायचा होता ना, तो करून घेतलाय त्यांनी. हे माहिती आहे शनाला आणि तिच्या मामाला. अरे म्हणजे आमच्या फोटोग्राफीच्या भाषेत म्हणायचं झालं ना, तर जेव्हापासून ते डिजिटल कॅमेरे आले ना, तेव्हापासून निगेटिव्हच्या कॅमेऱ्याची किंमत झाली 0. तसे आपण झालो आहोत. निगेटिव्हचे कॅमेरे 0. नाही खेड्या, इतकं काही झालेलं नाहीये. तू एकदा ट्राय तर करून बघ ना प्लीज. यार तू स्वप्नात नको जगू यार. तू वास्तवात ये ना. अरे इकडे तुझ्या बायकोनीच तुझी, म्हणजे तुला घराच्या बाहेर काढलं आणि ते काही केलं. अरे यार, तू शनायाकडनं काय अपेक्षा ठेवतोय? खेड्या, अरे शनाया असं नाही करणार कधी. तिचं आणि माझं प्रेम येणार आहे एकमेकांवर. तिचं प्रेम फक्त पैशावर आहे, कळलं ना? त्या शनायासारख्या मुली असतात ना, जोपर्यंत खिशात आपल्या पैसे खुळखुळतायत, आपल्या मागे मागे येतात, आणि पैसे संपले की लगेच दुसऱ्याच्या मागे. नाही खेड्या, हे बघ, माझी अशी हालत आहे म्हटल्यानंतर ती लगेच धावतील. आमचं लग्न झालंय यार. अरे लग्न व्हॅलिड आहे का ते? त्याचा पुरावा आहे तुझ्याकडे? आणि तू सिरियसली घेतोय लग्नाला? त्या दोघी घेतात का? कसलं लग्न आणि कसलं काय? मी तर सांगतो, आतापर्यंत त्या मामाने एखादा मुलगा बघून तिचा साखरपुडा लावला असेल.
नाही नाही मी असं होऊ देणार नाही. अरे नाही म्हणजे असं झालं असू शकतं. नाही मी तिला शोधून नाही नाही आता जाऊ नको, आपण नंतर जाऊ दोघे. नाही केड्या, मी एकटा जातो, मी तिला शोधेन. प्लीज मला जाऊ अरे दे. कुठे शोधणार आहेस तू? मला नाही माहिती केड्या, पण मला शोधायचंय तिला, प्लीज. अरे गुरु टाटा बाय. येते हा. सौमित्र सौमित्र तू इथे? मला माहित होतं तू इथेच असणार. काय राधा, सगळे काळजीत आहेत तिकडे, सगळे जण वाट बघतायत तुझी. तू कोणालाही काही न सांगता का आलीस? नाही सांगितलं. ते सगळं झालं आणि माझं मनच मला इथे घेऊन आलं. सौमित्र, इथे आलं ना की मला जरा शांत वाटतं, जरा समाधानी वाटतं, म्हणून इथे आले. आणि मागच्या वेळेलाही मला असंच वाटलं होतं. अगदी सेम फील करते मी. आता थोडंफार का होईना ओळखतो मी तुला. मला माहितीये राधा, तुझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा चुकीचं काही घडलं की तू मनातल्या मनात त्याच्यावर विचार करत बसतेस किंवा स्वतःचं मन शांत करतेस. त्यावेळी तुला त्याचीच गरज होती म्हणून तू इथेच आली असणार. तू ओळखलं मी, म्हणूनच आलो तुला शोधत इथे आणि न्यायला आलोय तुला. चल आता. सौमित्र, तू मला न्यायला आलास हे चांगलंच आहे, पण मी आता लगेच नाही येणार. मला अजून थोडा वेळ या मुलांबरोबर थांबायचंय. आता एक विचारू तुला? विचार ना. तू या मुलांमध्ये नेमकं काय पाहतेस ग? म्हणजे आपुलकी, आस्था, प्रेम, दया हे सगळं मला सुद्धा वाटतं, पण तुला नेमकं काय वाटतं मला? सुख म्हणजे काय हे शोधण्याचा प्रयत्न करते. बघतोयस ना ही मुलं किती आनंदी आहेत, किती समाधानी आहेत. देवानं त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी उणीव ठेवली आहे खरी, पण तरी सुद्धा ही मुलं आनंदानं जगतायत, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करतायत. मग एवढं सगळं असताना ही मुलं आनंदी आहेत, समाधानी आहेत, सुखी आहेत, तर मी का सुखानं जगू शकत नाहीये असा प्रश्न पडतो मला. आणि या मुलांकडे बघ ना, त्यांना तर त्यांचं भविष्य माहीत सुद्धा नाही. कोणाकडे बघून जगतायत ते, पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक आशावाद आहे, उत्साह आहे, आनंद आहे. आणि किती हुशार आहेत ही मुलं. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच काही आहे. हे बघ ना, हातात कला आहे त्यांच्या, किती छान बनवलंय. मला तर वाटतं ना राधा, प्रत्येकाने इथे येऊन यांना भेटलं पाहिजे. मग कळेल आपण इतक्या कम्फर्टेबल वातावरणात असून सुद्धा समाधानी नसतो. अगदी खरं आहे तुझं. मी ना एक दिवस अथर्वला सुद्धा इथे घेऊन येणार, सांगणार आहे त्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असं नाही, तरी आपण आनंदानं समाधानानं राहिलं पाहिजे. हे असं वागले त्यानंतर मनात अनेक प्रश्न उभे राहिले की का करतोय आपण हे सगळं, कशासाठी, कोणा करता, कशाला हवाय मोठेपणा, ही एवढी मोठी कंपनी. पण सौमित्र, मी चुकीचा विचार करत होतो. कोणी आपल्या घरावर आपल्यावरती दगड मारला म्हणून आपण लगेच कोलमडून नाही जायचं. आपण आपला आनंद शोधायचा, आनंदानं जगायचं, मागचं सगळं विसरून यापुढे मी आनंदानं प्रवास करायचं ठरवलं. तुला माहित नाही राधा, तुझं हे ऐकून मला केवढा आनंद झालाय. यू डिझर्व्ड इट. तुला तुझं आयुष्य छान करण्याचा हक्क आहे, कळलं? सौमित्र, आता मी रडणार नाहीये आणि थांबणारही नाही कधीच.